तुम्हाला सुद्धा आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याची सुवर्ण संधी। ही सुवर्ण संधी जाणून घेण्या अगोदर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। लोकसंख्येचा निकष बघता नवीन निकषानुसार प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात 2 आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। मात्र 5000पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीत किमान 4 केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत। तर शहरी भागांतील केंद्रांसाठी महापालिका व नगर परिषद येथील 10000 लोकसंख्येसाठी 2 केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत। तर प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान 2 केंद्र स्थापन करण्यात येतील। मात्र 5000पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत किमान 4 केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत। या निकषात आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील। घरपोच सेवेसाठी 100 रुपये अतिरिक्त आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टलवर प्रत्येक घरपोच सेवेच्या नोंदणीसाठी 100 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे। तर नवीन सेवा शुल्काचे वाटप याप्रमाणे असणार आहे। तर हे शुल्क आपले सरकार सेवा केंद्र चालकांमार्फत नागरिकांकडून गोळा करण्यात येतील। यामध्ये महाआयटी सेवा दराचा वाटा हा 20% असणार आहे, तर आपले सरकार सेवा केंद्राचा वाटा 80% असणार आहे। तर या दराव्यतिरिक्त प्रति अर्ज रुपये 50 रुपयांप्रमाणे अर्जदारांकडून सेवा शुल्क घेण्यात येतील। आपले सरकार सेवा केंद्र दुप्पट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी, जिल्हा गव्हर्नर्स, सोसायटी व जिल्हा सेतू समितीने 30 दिवसात करावेत असेही आदेश देण्यात आले आहे। 50 रुपये शुल्क करण्यात आल्यानंतर त्यामध्ये राज्य सेतू केंद्राचा वाटा हा 5% असणार आहे, तर महाआयटीचा वाटा 20%, जिल्हा सेतू सोसायटीचा वाटा 10%, तर आपले सरकार सेवा केंद्राचा चालकाचा वाटा 65% राहणार आहे। तर आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून सेवाचे दर वाढवण्याची मागणी करण्यात आली होती। त्याचा विचार करून सध्याच्या सेवा दरात सुधारणा करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे। तर आपले सेवा केंद्र घेण्याची प्रक्रिया। तर महाराष्ट्र सरकारने आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता तुम्ही सेवा केंद्र चालक बनून अधिकृतपणे शासकीय सेवा देऊ शकता। त्यासाठी पात्रता आणि अटी काय असणार आहेत, तर पात्रता शिक्षण हे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर वयाची अट ही 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे। तर संगणक ज्ञान आवश्यक आहे। केंद्र सुरू करण्यासाठी जागा आवश्यक आहे। इंटरनेट आणि प्रिंटर सुविधा असणेही गरजेचे आहे। सेवा केंद्र सुरू नोंदणी करण्याची प्रक्रिया। तर आपले सरकार सेवा केंद्राच्या आपलेसरकार.mahaonline.gov.in या वेबसाईटला भेट द्या। त्यानंतर तुम्ही नोंदणी करा, व्यक्तिगत आणि व्यावसायिक माहिती भरा, आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे अपलोड करा, अर्ज सबमिट करा आणि पडताळणीसाठी प्रतीक्षा करा। त्यासाठी आवश्यक कागदपत्रे असे राहणार की आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक पात्रता, रहिवासी पुरावा, दुकान भाडे करारनामा, मालकी हक्कपत्र, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी आवश्यक कागदपत्रे असणार आहेत। तर परवानगी आणि प्रशिक्षणासाठी अर्ज मंजूर झाल्यानंतर प्रशिक्षण दिले जाणार आहे। सेवा केंद्रासाठी अधिकृत परवाना मिळणार आहे। केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक ती सॉफ्टवेअर आणि लॉग इन माहितीही मिळणार आहे। तर सेवा केंद्र सुरू करून काय मिळणार आहे, तर 1 म्हणजे शासन मान्य प्रमाणपत्र, 2 म्हणजे सरकारी सेवा पुरवण्यासाठी अधिकृत परवाना, 3 म्हणजे शासकीय सेवा शुल्कातून उत्पन्न मिळवण्याची संधी। तर आत्ताच आपले सेवा केंद्र सुरू करा। नोंदणी करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा। सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवणे व त्या केंद्रामार्फत होणाऱ्या सेवांच्या दरवाढीबाबतचे करायचे निवेदन।
महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन व्हावे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रम, निधी आणि वेळ याचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध मुदतीत विविध विभागांच्या सुविधा मिळवण्यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी असल्या कारणाने सन 2011 ची जनगणना प्रमाण मानून संदर्भाधीन क्रमांक 6 येथील शासन निर्णय क्रमांक मात स 1716 प्र क 517/39 दिनांक 19 जानेवारी 2018 मधील परिच्छेद क्रमांक 1 अन्वये आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे निकष ठरवण्यात आले. सदर शासन निर्णय निर्गमित होऊन 6.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून गेला आहे. दरम्यान दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रामध्ये वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेता संदर्भाधीन शासन निर्णय 19 जानेवारी 2018 मधील परिच्छेद क्रमांक 1 अन्वये ठरवून दिलेल्या आपले सरकार सेवा केंद्रे स्थापन करण्याचे निकष पुढील प्रमाणे सुधारण्यात येत आहेत. अध्यक्ष महोदय, पूर्वी 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला एक केंद्र आपण त्या ठिकाणी द्यायचो. आता प्रस्तावित आहे 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला 2 सरकार सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र आपण देणार. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 5000 पेक्षा अधिक आहे त्या ठिकाणी पूर्वी आपण 2 आपले सरकार सेवा केंद्र द्यायचो. आता आपण त्या ठिकाणी 4 आपली सेवा केंद्र देणार. अध्यक्ष महोदय, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 25,000 लोकसंख्येच्या मागे आपले सेवा केंद्र 1 असायचं, ते आता आपण 2 देणार आहोत. इतर महानगरपालिका व नगर परिषदा 10,000 लोकसंख्येच्या असतील तर तिथे पूर्वी आपण आपले सेवा केंद्र 1च द्यायचो, ते आता आपण 2 देणार आहोत. प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रामध्ये आपण आपले सेवा केंद्र 1च द्यायचो, ते आता 2 देणार आहोत. आणि 5,000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत पूर्वी आपण 2 आपले सेवा केंद्र द्यायचो, ते आता वाढवून 4 देणार आहोत. तसेच आपले सरकार सेवा केंद्रावरून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे दर 2008 अन्वये आपण याचे दर 2008 ला ठरवले, त्या 2024-25 ला होता आपण त्यावेळेला 20 रुपये एवढे ठरवले होते. आणि अध्यक्ष महोदय, त्यामध्ये राज्य सेतू केंद्राला वाटा 1 रुपया फक्त यायचा, महाआयटीचा वाटा 4 रुपये यायचा आणि जिल्हा सेतू सोसायटीला 2 रुपये जायचे. आणि हे केंद्र चालवणाऱ्या आपल्या होतकरू युवकांना फक्त 13 रुपये प्रत्येक सेवेच्या मागे मिळायचे. त्याऐवजी आता आपण प्रस्तावित दर केला आहे 20 रुपयाच्या ऐवजी 50 रुपये. आणि ज्यामुळे या युवक होतकरी आपल्या मुलांना 32.50 म्हणजे 32 रुपये 50 पैसे एवढे त्यातले मिळतील. आणि म्हणून हा बदल त्या ठिकाणी आपण केला आहे. अध्यक्ष महोदय, आता आपण स्विगीच्या जमान्यात आलोय, ऑनलाईन सेवेच्या जमान्यात आलोय आणि त्यामुळे आपले सेवा केंद्रातना ज्या सुविधा तिथे जाऊन लोकांना घ्यायला लागायच्या त्या आता आपण होम डिलिव्हरी ऑनलाईन सुद्धा होम डिलिव्हरी करण्याचं ठरवलं आणि त्याचा प्रत्येक घरपोच भेटीसाठी 100 रुपये कर वगळून असं सेवा शुल्क आकारण्याचं आपण ठरवलंय. आणि म्हणून त्याच्यातला सुद्धा वाटा ते केंद्र चालकाला 80% जाईल आणि 20% सरकारच्या महाआयटीला येईल. आणि वरील दरा व्यतिरिक्त प्रति अर्ज फी 50 रुपये प्रमाणे अर्जदाराकडून सेवा शुल्क घेण्यात येईल. अशा पद्धतीने जास्तीत जास्त लोकांना सुविधा, जास्तीत जास्त केंद्र चालकाला उपयोगी असलेला जास्त दर, राज्य सरकारचा वाटा सुद्धा वाढलेला अशा आपण आणि घरपोच सेवा असा बदल करणारे निवेदन मी आपल्या माध्यमातून सभागृहात करतो.